एक ना अनेक आमच्यासारखे मुस्लिम तरुण सुद्धा शिवसेनेकडे आकर्षले गेले. साहेब 16 लग्न माझी मोडली, समाजातनं बहिष्कृत झालो, परंतु मी शिवसेनेच्या विचारापासून कधी बाजूला नाही गेलो. आणि म्हणून 40 वर्ष शिवसेनेत टिकलो, त्याला हेच कारण आहे. बाळासाहेब मुलांनीसारखा एवढ्या मोठ्या पदावर काम करतो, बाळासाहेब मुलांनीसारखा एवढ्या मुस्लिम संघटनेतला चांगला माणूस या ठिकाणी शिवसेनेत काम करतो. पण जातीवादाचा प्रश्न येतोच कुठं? एक ना अनेक ठिकाणी आम्हाला हिनवलं गेलं. माझ्या जवळच्या नात्यातल्या लोकांनी सुद्धा हा वसाचा नाही, दसाचा नाही, आमच्या कुळीचा नाही असं सांगितलं गेलं. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करण्याची ताकद ही फक्त तुम्हा युवकांच्या मध्ये आहे. शिवसेना काय सहजासहजी तयार झालेली नाही. पूर्वी मी शिवसेनेचं आहे म्हणलं तर इकडे तिकडे बघावं लागत होतं. याच तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा 3000 मतांनी शिवसेना आघाडीवर होती. आपल्या शेजारच्या घरामध्ये एखादा आजारी माणूस पडतो, त्याला इथली कुठलीही सुविधा नसते, त्यावेळेस तिथल्या शिवसैनिकानं त्या माणसाच्या त्या कामाला धावून जायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांवर लोक कोपतात. मी कधी कोपलो नाही. मला महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला जायचा योग आला. पोलीस म्हणजे कोण? कायदा पाळणारे व कायद्याचा मान राखणारे जनतेचे सेवक आहेत. तुम्ही कायदा पाळा, कायद्याचा मान राखा. 10 वेळा तुम्हाला पोलीस एसपी कोण डीवायएसपी सलाम करेल. उद्या येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, त्या ठिकाणी आपला सरपंच असावा, त्या ठिकाणच्या सोसायटीवर आपला चेअरमन असावा. ही ज्या वेळेस आपण सुरुवात अशा पद्धतीनं करू, त्या वेळेस तुम्हाला हे करता येईल. पण तोपर्यंत तुम्ही असं करू शकणार नाही जोपर्यंत तुमचं संघटन मजबूत नाही, जोपर्यंत तुम्ही संघटना मजबूत बांधत नाही, तळागाळातला शिवसैनिक जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे अशक्य आहे. 60 वर्षाची शिवसेना झाली, परंतु प्रत्येक पक्षामध्ये असं आहे की जसं पक्षाचं वय वाढेल तसं व्हॅल्यू त्याचं कमी होत जातं. परंतु आपण जर नजर मारली, 60 वर्षाची शिवसेना दिसत नाही, 25 ते 30 वर्षाची शिवसेना या ठिकाणी दिसते. हा म्हणता डेरेदार फांदा पसरून हा महाराष्ट्रभर उभा राहिला आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शिवसेनेचा विस्तार वाढला. ही शिवसेना प्रमुखांच्या कल्पक नेतृत्वातली जादू आहे. आज जो हा मेळावा होतोय, हा मेळावा यांच्या कल्पक नेतृत्वात, ज्यांच्या कल्पक नेतृत्वात झाला, असे आमचे हनुमंतराव असतील, अनिल मासाळ असतील, पवार अमित पवार असतील, सचिनजी असतील, सगळ्यांच्याच सहकार्यातनं, सहकार्याशिवाय मित्र हो काहीच उभा राहत नाही. परंतु आज आपण या मुख्य विषयाकडे वळत असताना मला आज मुद्दाम खुर्द साहेब, मी तुम्हाला एक सांगतो की गेली 40 वर्ष मी शिवसेनेत काम करतोय. 40 आणि 40 वर्षातला प्रदीर्घ अनुभव माझ्या पाठीशी आहे. एक ना अनेक मान अपमान पचवलेत, एक ना अनेक संकट झेलली, परंतु शिवसेनेच्या विचारापासून किंचितही डळलो नाही. एक किंचितही विचार आपल्या मनात आला नाही की शिवसेना सोडावी. तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की आज जो हा युवा सेनेचा प्रचंड मोठा या ठिकाणी मेळावा होतोय, मी आज मुख्यत्वे युवकांना मार्गदर्शन करणार आहे की शिवसेना कशी असावी, युवकांची शिवसेना कशी असावी, या बाबतीतच मी प्रामुख्याने बोलणार आहे. आज ते बोलण्यापूर्वी मला एक सांगावंसं वाटतं, आज महाराष्ट्रामध्ये SIRचं काम चाललेलं आहे. SIRचं काम आपल्या तालुक्यात प्रगतीपथावर आहे. माझ्यावरती जबाबदारी होती मान खटावची. सगळ्यांना वाटलं काही ठिकाणी आमदार आहेत, काही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, बाळासाहेब मुलांनी सारख्या सामान्य माणसाकडे काम दिलं. परंतु मी हे आव्हान लिहिलं, या पार पाडलं ह्या सर्वांच्या सहकार्यानं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुठलीही गोष्ट अवघड नसते. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कुठलीच गोष्ट अशी अशक्य नाही की ज्या जगामध्ये घडू शकत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही जर आणलं मनात, तुमच्या सर्वांच्या मनात आलं म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकला. कारण काय, आज अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करण्याची धमक, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करण्याची ताकद ही फक्त तुम्हा युवकांच्या मध्ये आहे. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी हेच हेरलं होतं आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी युवकांना साथ घातली. शिवसेना प्रमुखांच्या ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्वात, आक्रमक वक्तृत्वात अनेक शिवसैनिक आकर्षले गेले आणि युवकांचा लोंढाच्या लोंढा शिवसेनेकडे आला. शिवसेना काय सहजासहजी तयार झालेली नाही. या ठिकाणी साहेब, मी शिवसेनेचा आहे म्हणताना इकडे तिकडे बघायला लागत होतो. पूर्वी मी शिवसेनेचा आहे म्हणलं तर इकडे तिकडे बघावं लागत होतं. पण याच तालुक्यात सुजितजी, मी तुम्हाला सांगतो, याच तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा 3000 मतांनी शिवसेना आघाडीवर होती. या ठिकाणावरून एक खासदार देण्याचं काम, या ठिकाणी इंदुराव नाईक निंबाळकर सारखा खासदार देण्याचं काम आम्ही त्या काळात केलंय. सातारा जिल्ह्यात प्रामुख्यानं फक्त 2च ठिकाणी शिवसेना अग्रेसर होती. एक जावली तालुक्यात सदाशिव सपकाळांच्या नेतृत्वात आणि इकडे आमच्या तुटक्या फुटक्या आमच्यासारख्या युवकांच्या नेतृत्वात. परंतु हा विचार आम्हाला शिवसेना प्रमुखांचा पोहोचवण्याकामी
कुठलंच कष्ट झालेलं नाही, फार अवघड झालं नाही. कारण शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची सर्वसामान्य माणसांची गल्लीपासून झोपडीपर्यंत आणि झोपडीतल्या प्रत्येक माणसाच्या खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सातत्यानं करत आलो. आणि म्हणून ही शिवसेना उभी राहिली. शिवसेना सहकार्याशिवाय उभी राहत नाही. तर मित्र, तुम्ही कार्यकर्ता म्हणताना तुम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेता. कार्यकर्ता कधी तयार होतो? या युवकांसाठी मी आज मुद्दाम या गोष्टी बोलतोय. त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, शिवसेनेचे शाखा प्रमुख आहात. कुणी विभाग प्रमुख असेल, कुणी उपविभाग प्रमुख असेल, कुणी तालुका प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख असेल. परंतु ही तुमच्या पाठीमागे शिवसेनेच्या एका पदाची ज्यावेळेस बिरुदावली लावली गेली, ज्यावेळेस उपाधी लावली गेली, त्यावेळेस तुम्ही कसं तयार होता? तर मी त्यासाठी मुद्दाम तुम्हाला एवढं मार्गदर्शन करतो. आपल्या शेजारच्या घरामध्ये एखादा माणूस आजारी पडतो, आपल्या शेजारच्या घरामध्ये एखादा आजारी माणूस पडतो, त्याला इथली कुठलीही सुविधा नसते. त्यावेळेस तिथल्या शिवसैनिकानं त्या माणसाच्या त्या कामाला धावून जायला पाहिजे. एखाद्यावर कोणती अन्यायाची वेळ येते, त्यावेळेस अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची धमक आणि ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या अडचणीत ज्यावेळेस उभा राहाल, त्यावेळेस तुम्ही कार्यकर्ता म्हणून नावावर रूपाला याल. आणि ज्यावेळेस तुम्ही कार्यकर्ता म्हणून रूपाला याल, त्यावेळेस लोक तुमच्याकडे अपेक्षेनं बघतील की नाही, या ठिकाणी शाखा प्रमुख आहे, तिथे गेल्यानंतर माझं काम होईल. या पोलीस स्टेशनचं असेल, तहसीलदारचं असेल, तलाट्याचं असेल, प्रांताचं असेल, AOTO ADO कुणाचाही असेल, ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी शिवसैनिक आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून जाल. त्यावेळेस आज 2 लोक तुमच्याकडे आले, उद्या 20 लोक येतील, 20ची 200 होतील. परंतु त्या प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाताना तो सैनिक तयार होतो, तो कार्यकर्ता तयार होतो. आणि अशाच पद्धतीने आपण कामं करत गेलो म्हणून लोक आज आपल्याकडे येत आहेत. प्रशासनावर कमान ठेवताना प्रशासनाशी सुद्धा अबदीनं वागायचं. आज प्रत्येक ठिकाणी पोलिसांवर लोक कोपतात. मी कधी कोपलो नाही, मला महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला जायचा योग आला. पोलीस म्हणजे कोण? कायदा पाळणारे व कायद्याचा मान राखणारे जनतेचे सेवक आहेत. तुम्ही कायदा पाळा, कायद्याचा मान राखा. 10 वेळा तुम्हाला पोलीस SP कोण DYSP सलाम करेल. परंतु तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पायदळी तुडवणार असाल तर मग पोलीस हे तुम्हाला माफ करणार आहेत. कायदेशीर बाबीत जावा. प्रत्येकाच्या माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अडीअडचणीसाठी तुम्ही धावून जा आणि मग तुमच्यातला सैनिक तयार होईल. आणि ज्या वेळेस तुमची अशी एक प्रतिमा होईल की नाही, हा शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे, हा शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे, हा शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे, ह्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणाने न्याय मिळेल, हा ज्या वेळेस आत्मविश्वास लोकांच्या मध्ये निर्माण होईल, त्यावेळेस मात्र तुमच्या पाठीमागच्या तुमच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याची संख्या तुमच्याकडे वाढेल आणि लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षले जातील. मोठ्या अपेक्षेने भावनेने निश्चितपणाने येतील. तर हे काम प्रामुख्याने आपण करायचं आहे. SIRचं आता काम चाललेलं आहे आपलं. SIRचं काम साहेब आपलं चाललेलं आहे. आता आमच्या फादर बॉडीचं झालेलं आहे. आता तुमच्या युवा सेनेचं चालू आहे. आता बघा 388 BLA आहेत आपल्याकडं. 388 BLA आहेत. 8 जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्या ठिकाणी 388 मध्ये 550 BLB केलेले आहेत. 550 BLB केलेले आहेत. आता तुमच्या बाबतीत चालू झालेलं आहे. आणि तुमचे 550, आमचे 550, 1150 BLA. 1150 BLA म्हणजे निवडणूक यंत्रणेवर केवढा मोठा दबाव आहे, निवडणूक यंत्रणेवर केवढा मोठा आपला कमांड राहील, निवडणूक यंत्रणेवर राहील. त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या भागातला सोडा, परंतु आज या तालुक्यामध्ये फादर बॉडीची तर बांधणी अशा पद्धतीने किमान प्रत्येक गावात 5 माणसं तरी शिवसेनेचे आहेत. आणि त्या माध्यमातून युवा सेनेची 10 माणसं व्हावी, युवा सेनेची अजून माणसं वाढावीत, 10ची 15 व्हावी, 15ची 20 व्हावी. म्हणजे उद्या येणाऱ्या ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी आपला सरपंच असावा, त्या ठिकाणच्या सोसायटीवर आपला चेअरमन असावा. ही ज्या वेळेस आपण सुरुवात अशा पद्धतीनं करू त्या वेळेस तुम्हाला हे करता येईल. पण तोपर्यंत तुम्ही असं करू शकणार नाही जोपर्यंत तुमचं संघटन मजबूत नाही, जोपर्यंत तुम्ही संघटना मजबूत बांधत नाही, तळागाळातला शिवसैनिक जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे अशक्य आहे. आणि म्हणून एकानं 2 या गावात नाही कोण, त्या गावात त्याचा मित्र असतो, त्याचा मित्र असतोय, हे अशा पद्धतीनं असं संघटन बांधा की एका कवेत एका काकेत येईल आणि शिवसेना एक आपल्या तालुक्यातलं एक कुटुंब होईल. शिवसेना आपल्या तालुक्यातलं एक कुटुंब होईल. अशा भावनेनं जर निश्चितपणानं वागला तर युवा सेना फादर बॉडीच्या सुद्धा पुढे जाईल. कारण मी पहिल्यापासून म्हणत आलोय साहेब की या युवकांच्या मध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करण्याची धमक आहे, ताकद आहे. आणि आपण फक्त मार्गदर्शनाच्या भूमिकेत त्यांना सहकार्याच्या भूमिकेत आपण राहायचं आहे. फादर बॉडीच्या सगळ्या लोकांना मी सांगतो बरं का साहेब, मी कधी शिवसेना युवा सेना असला कधी इथं विचारच करत नाही. कुणाबरोबर सगळ्यांच्या बरोबर मी असतो, माझ्याबरोबर सगळे असतात. त्यामुळे मला शिवसेना आहे का युवा सेना आहे हे मला बी सांगता येत नाही.
आम्ही सगळ्याच्या बरोबर. अहो आता बघा ना, काल आपण 60वा वर्धापन दिन साजरा केला. 60 वर्षाची शिवसेना झाली. परंतु प्रत्येक पक्षामध्ये असं आहे की जसं पक्षाचं वय वाढेल तसं व्हॅल्यू त्याचं कमी होत जातं. परंतु आपण जर नजर मारली 60 वर्षाची शिवसेना दिसत नाही, 25 ते 30 वर्षाची शिवसेना या ठिकाणी दिसते. मला ठामपणानं सांगू वाटतं की शिवसेनेचं जसं वय वाढेल तसं शिवसेनेची ताकद वाढत जाते. शिवसेनेकडून युवक वर्ग आकर्षला जातोय. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक युवकांच्याकडे एक काम करायची धमक निर्माण झाली पाहिजे. आणि मित्र, आता मूळ शिवसेनेच्या विषयावर शिवसैनिक कसा असावा, शिवसैनिक का असावा, यासाठी मूळ शिवसेनेच्या विषयावर येतो. शिवसेना का स्थापन झाली हे मला तुम्हाला आज मुद्दाम सांगावंसं लागत. कारण हीच ती मुंबई, ज्या मुंबईमध्ये मराठी भाषेचा अंत होतो आहे, मराठी भाषा नाश पावते आहे, मराठी माणूस संपुष्टात येतो आहे, मराठी माणसाला कुठेही मानाचं स्थान मिळालं जात नाही. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची कुचेष्टा आणि अवहेलना होते आहे. ही दिसून आल्यामुळेच आई जगदंबा मातेच्या कृपेनं असाच एक दिवस उजाडला आणि त्या दिवशी शिवसेना शिवतीर्थावर अवतरली. बंधूंनो, ती तारीख आहे 19 जून 1966. 19 जून 1966 साली शिवसेनेचा वटवृक्ष शिवसेना प्रमुखांनी लावला. हा म्हणता डेरेदार फांद्या पसरून हा महाराष्ट्रभर उभा राहिला आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शिवसेनेचा विस्तार वाढला. ही शिवसेना प्रमुखांच्या कल्पक नेतृत्वातली जादू आहे. एक ना अनेक आमच्यासारखे मुस्लिम तरुण सुद्धा शिवसेनेकडे आकर्षले गेले. त्या काळात ठराविक लोक होते. मी एक होतो. फिरोज पठाण तुळजापूरचा तालुका प्रमुख होता. अल्ताफ खान मालेगावचा जिल्हा प्रमुख होता. एक ठराविक आम्ही तिघं होतो. शाबीर भाईच्या नंतर आम्ही तिघं होतो. त्यापैकी मी एक, तुमचा नसरुद्दीन शेख एक होता फलटणचा. ही 4 असणारी त्या काळातली शिवसेना. साहेब 16 लग्न माझी मोडली, समाजातनं बहिष्कृत झालो, परंतु मी शिवसेनेच्या विचारापासून कधी बाजूला नाही गेलो. आणि म्हणून 40 वर्ष शिवसेनेत टिकलो. त्याला हेच कारण आहे. आणि भविष्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीतला हा विचार मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून जात असताना, ज्या मुंबईमध्ये मराठी भाषेचा अंत झाला, मराठी भाषा नाश पावते दिसून आल्यामुळे शिवसेना खरी जन्मली. आणि शिवसेना इकडे जन्म झाला आणि काँग्रेसचे तिकडे डोकेदुखे पोटदुखे सुरू झाली. काँग्रेस मग शिवसेनेवर जातीवादाचा आरोप करू लागले. मग सांगा तुम्ही मला, आमच्यासारखा मुस्लिम आहे तर जातीवादाचा विषय येतोच कुठं? बाळासाहेब मुलांनीसारखा एवढ्या मोठ्या पदावर काम करतो, बाळासाहेब मुलांनीसारखा एवढ्या मुस्लिम संघटनेतला चांगला माणूस या ठिकाणी शिवसेनेत काम करतो, तर जातीवादाचा प्रश्न येतोच कुठं? एक ना अनेक ठिकाणी आम्हाला हिनवलं गेलं. जाताना फक्त एवढाच मुद्दा सांगतो की मला माझ्या जवळच्या नात्यातल्या लोकांनी सुद्धा हा वसाचा नाही, दसाचा नाही, आमच्या कुळीचा नाही असं सांगितलं गेलं. त्यांना मी एक महाभारतातलं उदाहरण देतो. कौरव पांडवांची सभा भरली होती. सभेत विषय होता सज्जन कोण, दुर्जन कोण. आपण शब्दशः अर्थ घेऊया. खानदानी कोण आणि चांगला कोण. गुरु द्रोणाचार्य होते, देवदैत्य सगळे सभेला होते. गुरु द्रोणाचार्य प्रश्न विचारला. उठ म्हणले दुर्योधना, या सभेत जा आणि यात चांगलं कोण आहे ते सांग. दुर्योधन गेला, सगळ्याचे चेहरे निहाळले, सगळ्यांना पाहिलं, आला आणि गुरुवैर्याला वाकून नमस्कार केला. म्हणले गुरुवैर्य यामध्ये कोणी चांगलं नाही, कारण त्याच्या अंगी दुष्ट प्रवृत्ती होती. नंतर गुरुवैर्याने विचारलं, धर्मा तू उठ म्हणले, जा म्हणले यामध्ये वाईट कोण आहे. धर्म गेला आणि धर्मानं तिथं सगळ्यांचं चेहरं निहाळलं आणि सांगितलं की गुरुवैर्य यामध्ये कुणी वाईट नाही. म्हणून ज्याच्या अंगी जी प्रवृत्ती अंगीकारली त्या प्रवृत्तीचीच फळ असते. जो खानदानी कोण आणि जातीवादी कोण हे त्या वेळेसच कळलेलं असतंय माणसाला. म्हणून आपल्या वागण्यावर सगळं काय अवलंबून असतं. वेळेचं भान राखून, मला सुद्धा माहित आहे वेळ खूप झालेला आहे, फक्त तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एक विनंती करतो, बंदा बन पाईक बन या सिपाही बन इस भगवे झंडे का. बंदा बन पाईक बन सिपाही बन इस भगवे झंडे का. मत बस बन हाला अली सत्ता लोलुपी कांग्रेस के गुलाम. लेकिन जो कोई आता है इस भगवे के छात्र छाया में, जो कोई झुकता है मेरे शिवसेना प्रमुख जी के शिवसेना को, उसे बाळा साहेब मुलानी का फिर एक बार जय महाराष्ट्र के नाम पर सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.